माझ्यासारखा गायक अख्ख्या जगात नाही. बरोबर आहे का? माझ्यासारखं गायन महागच कुणाला म्हणा येत नाही. आला का मग म्हणायसारखं मन की महाग काय होत. बर तू जर दुसऱ्याची जिरवली तुला जिरवणारे दोन चेहरा येते दुसरी पुढं. बर तो काय असं काय कलेक्टर होऊन कुठं आणलं नाही हे तू कोबर यायच म्हणणार आहे. तो पदर तयार करून भांडवल गायला तर बरं झालं पण गात्यातच गायला तू काय गाणार आहे इथे येऊन मला सांगा ना. तू का म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे काय ते थोरपणाला करायचंय. दुसऱ्याला आपल्याला जे येतंय ते दुसऱ्याला सांगावं त्यांना ज्ञान वाढतं. गाड मोठ्या चाली म्हणून त्याचं बिघडवल्याशिवाय राखायचं नाही पाक डबऱ्यात घालायचं दुसरं. काय फरक पडेल मला सांगा ना तुम्ही. काय या समाजाची वृत्ती अतिशय महाराज निगेटिव्ह आहे. महाराज असणारे या जगामध्ये असणारे साठेवी लहारी जिही हृदय मंदिरी संसारामध्ये फार दुःख आहे. साठबा कुणाला त्या भगवंताला इथं जर कचरा भरलेला असला तर काढून टाका. हे मंदिर म्हटलं याला मंदिर म्हटलंय तो कोपर आहे हे मंदिर आहे. हो माऊल्या हो इकडे बघा तिकडे बघू नका हे मंदिर आहे. काय आहे हे मंदिर आहे. मंदिर याला मंदिर म्हटलंय तो कोपर आहे नाही माझ्या पदरचं नाही याला मंदिर म्हटलंय. मला सांगा या मंदिरामध्ये कचरा भरायचा का चांगल्या गोष्टी भरायच्या. मंदिरामध्ये काय असतं तुमच्या गावामध्ये मंदिर आहे. मंदिरामध्ये काय आहे सांगा ना. देव आहे देव. मंदिरामध्ये देव असतो तसं हे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये देवाला साठवायचं का दुसऱ्याच्या कुरापती साठवायच्या. देवाला साठवायचं देवाला. आणि देवाला जर साठवायचं असेल तर हे मंदिर स्वच्छ करावं लागलं. आणि ते स्वच्छ कुठं होतं या कीर्तनात आल्यानंतर स्वच्छ होतं. धरीला पुंडरीचा मी सांगितलं तर मला असं वाटतंय ना नुसतं भजनच चालू द्यावं. धरीला पंढरीचा आता विठ्ठल कोंडीला कोंडीला ना विठ्ठल साठवणं म्हणजे काय कोंडायचं आहे. कोंडायचं म्हणजे काय असं पॅक बांधून इथं साठवायचं आहे का सांगा ना तुम्ही. बरोबर आहे का.